संडे म्हटलं म्हणजे काही ना काही स्पेशली व्हायलाच पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, मी धुळेकर कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर आज संडे होता आणि आज मी पण घरी होती आणि नीरू पण घरी होती. त्याच्यामुळे नो टेन्शन होतं आणि नो टेन्शन राहिलं म्हणजे मुलांना सगळ्यात जास्त भूक लागते बरं का. तर म्हटलं आज चला संडे आहे तर काहीतरी नाश्त्याला करूयात. तर नीरूला आप्पे फार आवडतात. त्याच्यामुळे मी आप्प्यांची तयारी सकाळीच करून घेतली होती. 2-3 तास आहे तर मी आपले डाळी वगैरे आणि त्याच्यानंतर थोडे तांदूळ वगैरे भिजवून ठेवले होते. तर नीरूला तर फार आनंद झाला, कारण की तिला आप्पे म्हटले म्हणजे फार मज्जा येते आणि सगळ्यात जास्त आवडतो तिला हा पदार्थ. आणि त्यातल्या त्यात तिला हे जे डाळीचे असतात ना ते फार आवडतात आणि ते महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक असतात. म्हटलं चला आज हेच करूया, तर तिला फार आनंद झाला आणि सगळ्यात आधी मी तिलाच देऊन दिलं. त्याच्यामुळे आहे तर ती म्हणे मम्मा मला फार भूक लागलेली आहे म्हणे, मलाच आधी दे. म्हणून मी तिला देऊन दिलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी पण खुश होऊन जाते. तर या ठिकाणी तिने लगेच खायला घेतलं, पण तिचे एवढे चोचले असतात ना, तर ती म्हणे मम्मा याच्यासोबत आहे ना चटणी पाहिजे होती. मग त्याच्यानंतर मी पण थोडा स्वाद घेऊन घेतला आणि खूप छान आप्पे बनले होते आणि लगेच आम्ही तर बाहेर जायला निघालो, कारण की आमचं थोडं काम होतं पार्लरमध्ये. त्याच्यानंतर पार्लरमधनं आल्यानंतर आम्हाला पाणीपुरी दिसली. मग पाणीपुरी दिसल्यावर काय आमच्याकडनं राहवलं गेलं नाही, आम्ही पण पाणीपुरी खाऊन घेतली आणि त्यानंतर लगेच घरी यायला निघालो. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.